नमस्कार मुलांनो, एक महत्त्वाची सूचना तुमच्या समोर द्यायची आहे. बघा, आरटीने संस्था निवड पर्याय विद्यार्थ्यांसाठी खुले करून दिलेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांची निवड आरटी या संस्थेमध्ये झालेली आहे अशा विद्यार्थ्यांना 16 तारखेपासून 23 तारखेपर्यंत आरटीने संस्था निवड पर्याय सुरू करून दिलेले आहेत. म्हणजेच लवकरात लवकर तुमचं आता प्रशिक्षण सुरू होणार आहे. मुलांनो, फक्त याच्यामध्ये एक थोडासा चेंजेस आहे. आरटी ही जी संस्था आहे ती नव्याने स्थापन झालेली बार्टीमधूनच त्याच्या जागा कमी केलेल्या आहेत आणि बार्टीमधूनच या संस्थेची निर्मिती झालेली आहे, जी फक्त मातंग समाजासाठी काम करते आणि तिचं नाव आहे आरटी. म्हणजेच फुल फॉर्म आहे अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था. ही विद्यार्थ्यांच्या हितासाठी स्थापन झालेली संस्था आहे. तर या संस्थेने ज्या विद्यार्थ्यांचं निवड झालेलं आहे कोणत्या कोणत्या कोर्समध्ये, ते कोर्स मी पुढे सांगतो. बघा, या कोर्समध्ये जेवढ्या विद्यार्थ्यांचे निवड झालेली आहे अशा सर्व कोर्सला खाजगी संस्था निवडण्याचं आवाहन केलेलं आहे. ते तुम्हाला 23 तारखेपर्यंत तुम्हाला आवडेल ती संस्था ह्यापैकी कोणत्याही प्रशिक्षणामध्ये जर तुमची निवड झालेली असेल तर विद्यार्थ्यांना तुम्ही संस्था निवडू शकताय. तर थोडक्यात एक जागेचा आढावा देतो. बघा, यूपीएससीला 100 जागा आहेत. आरटी 100 मुलांना यूपीएससी मधून प्रशिक्षण देणारे मोफत प्लस महिन्याला पैसे पण देणारे. आणि एमपीएससीला 200 जागा आहेत. यूपीएससीला 100 आहेत, एमपीएससीला 200 आहेत. अभियांत्रिकी, ज्याला आपण एमईएस असं म्हणतो, अभियांत्रिकी सेवा, त्याला 15 जागा आहेत. जेएमएफसीला 15 जागा आहेत. संयुक्त परीक्षेसाठी 150 जागा आहेत. आयबीपीएस बँक पीओ क्लर्क त्याच्यासाठी 300 जागा आहेत. एसएससी साठी 100 जागा आहेत. पोलीस भरतीसाठी 450 जागा आहेत आणि मिलिटरी भरतीसाठी 50 जागा आहेत. पोलीस भरतीसाठी 450 आणि मिलिटरीसाठी 50, अशा मिळून 1380 मुलांना आरटी प्रशिक्षण देणार आहे. तर याच्यामध्ये ज्या मुलांची निवड झालेली आहे अशा मुलांनी संस्था निवडायच्या आहेत 23 तारखेपर्यंत. म्हणून लवकरात लवकर तुम्ही संस्था निवडा. फक्त याच्यामध्ये एक थोडासा चेंजेस आहे. बऱ्याच मुलांना संस्था निवड ही प्रक्रिया ऑनलाईन आहे, त्याच्यामुळे बऱ्याच मुलांना थोडंसं त्याच्यामध्ये अडचणी येतात. तर बघा, संस्था निवडत असताना तुम्हाला ही वेबसाईट आरटीने उपलब्ध करून दिलेली आहे. या वेबसाईट वरती जायचं. वेबसाईट बघा, cctms.rt.org.in/candidate/login. याच्यामध्ये या वेबसाईट वरती जाऊन तुम्हाला अशा पद्धतीचं पेज दिसेल. याच्यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा बघा आधार कार्ड आहे. इथे तुम्ही तुमच्या स्वतःचा आधार कार्डचा नंबर टाका. आधार कार्डचा नंबर टाकला की हा कोड याच्यामध्ये इथे तुम्हाला फिल करायचा आहे आणि त्याच्यानंतर सेंड ओटीपी म्हणा. सेंड ओटीपी म्हणलं की तुमच्या रजिस्टर मेल आयडीला ओटीपी जाईल आणि रजिस्टर मेल आयडीला जर तुमचा ओटीपी गेला की त्याच्यानंतरचं पुढचं पेज आहे. त्याच्यानंतरचं बघा पुढचं पेज अशा पद्धतीने ओपन होईल, ज्याच्यामध्ये तुमचं स्वतःचं नाव असेल, मोबाईल नंबर असेल, आधार नंबर असेल, ईमेल आयडी असेल, एवढी डिटेल्स त्याच्यामध्ये असेल. मग इथं तुम्हाला वरती बघा आरटी कॅन्डिडेट डॅशबोर्ड आणि इन्स्टिट्यूशन सिलेक्शन. तर इथं तुम्हाला इन्स्टिट्यूट निवडायचं आहे. याच्यावरती तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला संस्था निवडीचा पर्याय दिसेल आणि तो अशा पद्धतीने तुम्हाला पेज ओपन होईल. बघा, परत इथं प्रोग्राममध्ये ज्या कोर्सला तुम्हाला विकल्प द्यायचा आहे, एखाद्या विद्यार्थ्याचं 2-3 कोर्समध्ये सिलेक्शन झालेलं असेल पण त्याला इथं ऑल प्रोग्राममध्ये सगळे त्याचे सिलेक्ट झालेले निवड झालेले कोर्स दिसतील. तुम्ही त्याच्यातला एक कोर्स निवडा, महाराष्ट्र राज्य निवडा आणि पुढे तुम्हाला ज्या जिल्ह्यातली संस्था निवडायची आहे तो जिल्हा इथे निवडा. हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. एखादा विद्यार्थी समजा एखाद्या जिल्ह्यामध्ये संस्था निवडतोय पण त्याची ती प्रशिक्षणाची संस्था त्या जिल्ह्यामध्ये आहे का आधी हे तपासा. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला एखादी नामांकित संस्था, एखाद्याचं आयबीपीएस मध्ये सिलेक्शन झालंय आणि XYZ या नावाची संस्था नामांकित आहे आणि ती तुम्हाला निवडायची आहे, तर मुलांनो याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी जिल्हा निवडणं अत्यंत गरजेचं आहे. ठीक आहे, तर मग याच्यामध्ये तुम्ही जिल्हा निवडा आणि जिल्हा निवडल्याच्या नंतर तुम्हाला त्याच्यामध्ये त्या जिल्ह्यामधील आरटीच्या नामनिर्देशित संस्था जेवढ्या काही आरटीने संस्थेला इनपॅनल दिलेला आहे, इनपॅनलमेंट लेटर दिलेला आहे, म्हणजेच तुम्ही आमच्या विद्यार्थ्यांना कोचिंग द्या अशा पद्धतीचं ज्याला नामनिर्देशित संस्था आहेत अशा सर्व संस्था तुम्हाला या लिस्टमध्ये दिसतील. त्यातली एक संस्था तुम्हाला निवडायची आहे आणि त्या संस्थेमधून तुमचं प्रशिक्षण पूर्ण करायचं आहे. तर ही संधी आरटीने उपलब्ध करून दिलेली आहे. नंतर याच्यामध्ये इथे तुम्हाला डाउनलोड स्लिप येईल, तुमची कन्फर्मेशन स्लिप. ही कन्फर्मेशन स्लिप तुम्ही सांभाळून ठेवा, ही तुम्हाला डीबी साठी लागेल. आणि एवढंच बस स्मॉल चेंजेस आहे. अशा पद्धतीने फक्त सांगायचं होतं की जिल्हा चांगला निवडा. ठीक आहे, तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये नामांकित संस्था याच्यामध्ये तुम्हाला निवडता येईल.
ठीक आहे. तर अशा पद्धतीने प्रत्येक विद्यार्थ्याने विकल्प द्यायचा आहे. ज्या ज्या विद्यार्थ्याचं या सर्व कोर्समध्ये सिलेक्शन झालेलं आहे किंवा या कोर्समधून एखाद्या कोर्समध्ये सिलेक्शन झालंय, अशा सर्व विद्यार्थ्यांनी 23 जानेवारीपर्यंत सर्वांनी फॉर्म्स भरायचे आहेत. 23 जानेवारीपर्यंत सर्वांनी आपापला विकल्प निवडायचा आहे. ठीक आहे. तर सर्वांपर्यंत माहिती पोहोचवा. ज्या विद्यार्थ्यांना मेल आलेले नसतील त्यांनी एक वेळ आपलं कॅन्डिडेट लॉग इन करायला लावा आणि प्रत्येकाने संस्था निवडीचा पर्याय तुमच्या समोर उपलब्ध करून दिलेला आहे, तो निवडा. सर्व मित्रमैत्रिणींना सांगा. ठीक आहे. तर अशाच नवनवीन गव्हर्नमेंट संधी, गव्हर्नमेंट स्कॉलरशिप परीक्षा किंवा आरटी बद्दल अपडेट तुम्हाला माहिती पाहिजे असतील तर हा माझा यूट्यूब चॅनल आहे. याच्यावरती सगळ्यांनी लाईक करून ठेवा व हा चॅनलला फॉलो करून ठेवा. ठीक आहे. तर इथेच मी थांबतोय. चला, धन्यवाद.